काय करू आता, काय समजून नाही राहिलं. कसं काय सांगू सासूबाईले बी ननदबाईले बी. हा, किती माझा हलगर्जीपणा. एवढ्या प्रेमाने ननदबाईने मला अंगठी दिली, एक दिवस पण मी सांभाळून नाही ठेवू शकली. कोणत्या तोंडाने सांगू आता त्यांना की मी दिलेली अंगठी माझ्याकडून हरवली म्हणून. घरात कोणाला सांगू बी शकत नाही, कोणाचं नाव बी घेऊ शकत नाही. कसं काय कोणावर नाव घेणार? कोणाचं नाव घेतलं की चोरीचा आरोप लावते असं बोलून देतील. काय करू, मला काहीच नाही समजून राहिलं. अहो वंस, तुम्ही का ग बहिणी, मला बघून एवढी घाबरली का भूत पाहिल्यासारखं? अहो काय नाही, मी जरा वेगळ्या विचारात होते ना. अचानक तुम्हाला पाहिलं आणि थोडी दचकायला. का ग, काही टेन्शन आहे का? तू जरा टेन्शन मध्ये दिसते मला. नाही हो वंस, तसं काही नाही पा. तो थोडासा थकवा आला असेल. हो ग, तुला काम करायची सवय नाही ना, होतं असं कधी कधी. नक्की काय टेन्शन नाही ना? नाही वंस, काही नाही. बरं मला सांग, मी दिलेली अंगठी तुला आवडली का? बघू बरं, घातली आहेस का? हो 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 वंस, आवडली ना. घातली नाही आहे का ग? घालून एकदा तरी दाखवायची ना मला. तर काय झालं वंस, ते अंगठी घातली असते ना, पण म्हटलं सगळे घरातली कामं करत राहते ना, वावरात बी जायला लागते. एवढी महागडी अंगठी वापरायची थोडी असते, म्हणून ठेवून दिलं मी. काय सणवार आला की घालत जाईन म्हणतो. बरं बाई ठीक आहे, आता काय तुझी अंगठी ती तुला जेव्हा घालू वाटेन तेव्हा घाल. बरं चल, मी जरा आराम करते, थोडंसं थकवा आलाय मला. हो हो असं काय लागलं की आवाज द्या मला. बरं ठीक आहे. वाचले बाई. वंसांना कोणत्या तोंडाने सांगू की तुम्ही मला एवढ्या प्रेमाने अंगठी दिली ती हरवली मला. काय करावं काय समजतच नाही बाई. सासूबाईंशी बोलू का? पण सासूबाई समजून घेतील का मला? ओरडतील? काहीच कळून नाही राहिलं. त्यांच्याशी तर बोलू शकत नाही, त्याच्या पोटात तर एक गोष्टही राहत नाही. हिऱ्याची अंगठी हरवली म्हणून सांगितलं की आकाश पाताळ एक करेन. काय समजत नाही बापा, काय करू. हो सुनबाई, असं कोण तोंड करून बसली तू? हा, हिरे मोती हरवले आणि हा, चेहऱ्यावर पाय किती 12 वाजले ते. काय नाही आई, थोडीशी तब्येत खराब वाटू लागली. काय झालं, ताप बीप आला काय? डॉक्टरांकडे जायचं का? नाही नाही आई, ताप नाही आला मला. काय नाही, थोडासा थकवा आहे. जरी व्हायचं असं तर दिसून नाही राहिलं. काय झालंय का? मोठी सुनबाई काय बोलली का तुले? हा, नाही आई, जाऊबाई काही नाही बोलल्या मला. मग सांग काय झालं, सांग की. एवढी घाबरते कशाला? हा, तर विचारू लागलो मी तुला. सांग ना काय झालं ते. आई, ते वंसांनी दिलेली अंगठी आहे ना. हो बाई, बरं आठवलं मला. तिने दिलेली अंगठी लय महाग आहे म्हणे. हा, लय प्रेमाने दिली आहे तिने. असं कोणी भेटवस्तू दिलेली लई जपून ठेवायला लागते बरं. आठवण नसते. आठवणीचं तर जाऊ दे म्हणा, पण लय महाग आहे म्हणे ते. आपण कुठे एवढे हिरे मोतीवाले अंगठी दागिने घालणार हे माणसं आहोत? हा, आपण आहे गावाकडची माणसं, घेऊन घेऊन सोनं घेऊ. एवढे हिऱ्याचे दागिने घ्यायचं कुठे ऐकत आहे आपली? पण ती अंगठी सांभाळून ठेव बाई. तसं तुला दिली तर तुझा हक्क आहे म्हणा त्याच्यावर, त्याचं नाही म्हणून लागलो मी, पण तरी बी सांभाळून ठेव ना. होय आई, मी येते जरा. तुझ्या आल्यापासून वावरात चक्करच मारले नाही का. जरा वावरात चक्कर मारून येतो. धुळदांडा आहे का पाहुणे ते सासरे गेले शहरात, वावराकडे पाहणार कोण नाही. जाऊ म्हणतो आता. आई थांबा ना. काय ग, काय बोलायचं आहे का? बोल बाई पटपट. तुझ्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे. सांग मला काय झालंय ते. आई सांगते, पण रागवू नका बरं. नाही रागवत ग बाई, सांग ना तू. आई, तुझ्या वंशांनी मला जी अंगठी दिली होती ना, ती हरवली. काय, अंगठी हरवली? ती बी एका दिवसात? सुनबाई, काय बोलून राहिली तुला तरी कळतंय का? हा, अगं हिऱ्यासारखी वस्तू हरवून टाकली तू. घर कशी सांभाळणार मग? हा, किती महाग आहे तुला माहिती आहे का ती? बरं महागाचं स्वस्तात जाऊ दे, पण तुझ्याने तुला पहिल्यांदा भेट दिली ना. हा, ती बी सांभाळता नाही आली तुला. अशी कशी बोलते, वर्तवण करून हरवली म्हणून. हा, त्याच्या पहिले मी एवढं भाषण दिलं ते काय असंच का? हा, कोणाची भेटवस्तू अशी लगे एका दिवसात हरवून टाकतं का?
काय? अगं बोल की, उत्तर दे की. आई मी सांभाळूनच ठेवली होती ना आई. कशी हरवली माझ्याकडून मला बी नाही माहिती. मी आपलं सामान ठेवते, दागिने ठेवते, तिथं ठेवली होती. खरंच सांगते आई, मला खरंच माहिती नाही. आता परत पाहायला गेली तर मला तिथे अंगठीत दिसली नाही ना आई. मी खरं सांगते आई, माझी ह्याच्यात काही चूक नाही. मी खरंच खूप सांभाळून ठेवली होती अंगठी. आणि मला ती आवडली बी होती. माझ्या सर्व दागिन्यांपैकी मी तिला लई जपून ठेवली होती आई. कशी हरवली मला बी नाही माहिती आई. आई तुम्ही रागवू नका ना आई. रडणं बंद कर आता. सगळं करून सवरून रडून दाखवते का? रडू नको. शोधू आपण, भेटन कुठेतरी. पण सुन बाई, लई जबाबदारीचं काम असतं बरं दागिने सांभाळणं. खायची गोष्ट नसते. एवढ्या वर्षापासून मी अख्खं घर सांभाळते. कधी इकडची वस्तू तिकडे जाऊ दिली नाही मी. हा, आता घरातच वस्तू हरवली आहे. कोणावर नाव बी नाही घेऊ शकत. चोरीचा आरोप करताय म्हणून तुझी जाऊ तर आधीच बोंबाबोंब मारी. हा, नक्की तिनेच घेतली असेल ती अंगठी. मला पूर्ण खात्री आहे. तू येड्यासारखी वागते. जाऊ बहिणी, आई मला नाही वाटत जाऊ बहिणी अंगठी घेतली असेल म्हणून. तू कालची आली आहे. लय वर्षापासून ओळखते दिले. नक्की तिनेच घेतली असेल. आधीच तुला अंगठी दिलेली काय तिला फारशी आवडली नव्हती. लय मनात भरली होती तिच्या ती अंगठी. नक्की मला तर खात्रीच आहे तिनेच घेतली असेल ती अंगठी. काय माहिती आई, मला तर काही समजत नाहीये. जाऊबाईंनी, मला नाही वाटत पण आई जाऊबाईंनी अंगठी घेतली असेल. त्या बोलतात थक्कपणे, पण चोरी नाही करू शकणार त्या. ती काय करू शकते आणि काय नाही ते मलाच माहिती आहे. आता काही ना काही करून बघावं तर लागेलच ना. अंगठी चोरीला गेलीये, ते बी घरात. आता तुम्हीच काहीतरी करा आई. तुझ्या माणसांना जर माहिती पडलं की त्यांनी जी भेट दिली होती मला ती माझ्याकडून हरवली आहे, तर त्यांना काय वाटेल? काय विचार करतील ते माझ्याबद्दल? बंड्याला तर सांगितलं नाही ना? काय कांगावा करीन बरं, त्याला जर माहिती पडलं तर. नाही आई, मी कोणाला सांगितलं नाही. फक्त तुम्हालाच सांगते. बरं बरं, तर काहीतरी डोकं लावून ती अंगठी शोधलीच पाहिजे. बघते मी. काय गोष्टी रंगून राहिल्या सासू सुनांमध्ये. हा, मला बी सांगा. काय जाऊ बाई, हा अंगठी घेऊन तर लई खुश दिसू राहिल्या तुम्ही. मग अशी तर लई नाचणार की काय असं वाटत होतं. तुमचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि आता चेहऱ्यावर 12 वाजले तुमच्या. काहीतरी गडबड घोटाळा केला वाटते. त्यापेक्षा आनंदात तर तू दिसू राहिली मला. हा, काय गोष्टी, काय काय मनात चाललंय? काय मनात चाललंय सासूबाई? मग अशी म्हटलं लय आनंदात होत्या या, आता कोण चेहऱ्यावर 12 वाजले असं विचारायचं होतं मला. मला त्या हिऱ्याची अंगठी भेटली असती तर मी त्याला खुश झाली असती. पण या मग अशी खुश होत्या. आता कोण चेहऱ्यावर 12 वाजले हिच्या? तिला दुखी पाहून तर तुला लय आनंद होऊ राहिला असेल ना. बरं मला एक गोष्ट सांग, लय आवडली होती का ती हिऱ्याची अंगठी? हा, आवडली होती. हो, हिऱ्याची वस्तू कोणाला नाही आवडणार. लय आवडली होती पहा मध्ये. पण माझं नशीब कुठे? जाऊ दे आता. नशिबाच्या गोष्टी असतात. तिच्या नशिबात हिऱ्याची अंगठी होती, तिला भेटली. तू काहून एवढी खुश दिसू राहिली? हो, आता जाऊ बाईला अंगठी भेटली म्हटल्यावर मी कधी मध्ये घालू शकते की. कुठं लग्नाला जायचं म्हणा की माहेरी जायचं म्हणा, तेवढं मागून तर घालून जाऊ शकते ना. भले माझा मालकी हक्क नसेल त्याच्यावर, पण घालायला काय हरकत आहे? तिच्या जवळ असली काय, माझ्या जवळ असली काय, कधी बी घालून जाऊ शकते मी. म्हणून म्हणू लागलो. पण तुम्ही मला एवढे प्रश्न काऊन विचारू राहिले सासूबाई? अंगठी आहे ना जागेवर? ते अंगठी जागेवर असल्याची तुला काऊन एवढी चिंता लागू राहिली? हा, ते कशाला चिंता असेल? काही हिऱ्यासारखी वस्तू आहे, जो बहिणी सांभाळूनच ठेवली असेल. तशी बी लई परफेक्ट आहे ना ती सगळ्या गोष्टींमध्ये. काही कांड तर केलं नाही ना तू? नाही म्हटलं, राक्षसी आनंद दिसू राहिलाय चेहऱ्यावर. सासूबाई तुम्हाला आता माझा आनंद बी राक्षसी वाटू लागला का? हा, एवढं हे समजता का म्हणजे तुम्ही? मला बोलायची एक संधी बी जाऊ देत नाही का तुम्ही? हा, बरं बरं, जाऊ दे. जेवणाला काय बनवून सांगा. थोडंच राहिलंय आता माझ्या नशिबात. का पूजाला विचार काय खाते ते बनवून टाक. 2 दिवस तिच्याच आवडी निवडीचं बनवूया. बरं, सरळ तोंडाने तर सांगणार नाही त्या, तरी बी विचारून पाहतो. पाहिलं किती खुश दिसत होती ती. मला तर 100% गॅरंटी आहे की अंगठी तिनेच घेतली असेल. तुला गॅरंटी आहे ना तिची? हा, पाहिलं किती आनंदात होती ती. हा, हो सासूबाई. पण मला अजून पण वाटतं की त्यांनी अंगठी चोरली नसेल. कशाला चोरतील बरं त्या? आता आता म्हणाल्या ना जेव्हा लागेल तेव्हा घेऊन जात जाईन म्हणून.
त्यांनी जेव्हा पण मागितली असती तेव्हा मी त्यांना अंगठी दिली असती की. चोरी कशाला करतील त्या? उलट चोरी जर केली तर आपल्या समोर थोडी घालतील त्या अंगठी. हं? मला काही माहिती नाही. आजच्या आज अंगठी भेटलीच पाहिजे. स्वयंपाक करते तोवर तिच्या कपाटात झांबलते मी. जर भेटली तर तिचं काय खरं नाही. या घरात काय राहू देणार नाही मी तिला. पण मला अजून पण वाटतं सासूबाई की अंगठी जाऊबाईंनी घेतली नसावी. तुला काय वाटतं ते घाल चुलीत. ती अंगठी भेटलीच पाहिजे आजच्या आज. तू इथं हॉलमध्ये शोध. मी तिच्या कपाटात पाहून येते. तिच्या बेडरूम मध्ये पाहते भेटते का. बरं सासूबाई. हॉलमध्ये ती सगळीकडे शोधली. तेवढी अंगठी गेली कुठे? नेमकं अंगठी हरवायची होती. त्याच्यापेक्षा एखाद्या दागिना हरवला असतं सोन्याचं ते चाललं असतं. पण पूजा वंशांनी दिलेली अंगठी हरवली म्हणजे घरात महाभारतच जायचं. त्या चेहऱ्यावर अजूनही 12 वाजले का? एकटीच बडबड करून राहिली. काय झालं का? काय नाही जाऊ बाई. म्हणलो ना मगाशी थोडीशी तब्येत डाऊन वाटते मला, म्हणून चेहरा थकलाय. काहीतरी गडबड नक्की आहे बाय. माझ्यापासून लपवणं एवढं सोपं नाही बा. नाही जाऊ बाई. तुम्ही तर स्वयंपाक करत होता ना. बाहेर काहून आलात? आता तुला घेऊ तर देऊ का मी बाहेर काहून आली ते? गोडामध्ये काय बनवायचं ते विचारायला आले तुम्ही सासूबाईले. मला वाटलं इथेच असतील त्या. कुठे गेल्या बरं? सासूबाई का? वावरात गेल्या वाटतं. एवढी हाकलून काऊन राहिली तू? एवढी घाबरून काऊन राहिली? बरं झालं वावरात गेल्या. तर थोडासा मेकअप करून येते मी. केस बी इसकटले आहे. केस बांधून येते जरा. कशाला? चांगलं तर दिसताय की तुम्ही. केस बी व्यवस्थित आहे. आता मग तुम्ही बेडरूम मध्ये जाणार? हो. माझ्या बेडरूम मध्ये जायला मी तुझी आज्ञा घेऊ का? नाही मी तसं नाही म्हणून राहिली. पण जर का तेवढ्याच सासूबाई जर आल्या तर मग हो दे. तुम्ही सासूबाईची धमकी दे मला. तूच राहिली होती. हो जाऊ बाई. धमकी काऊन देऊ मी तुम्हाला? धमकी नाही देऊन राहिली मी तुम्हाला. पण सासूबाई माहिती आहे ना, अजून तुम्ही बेडरूम मध्ये गेले की असं त्यांना वाटेल की तुम्ही जाऊन झोपले की काय. अजून 2 शब्द बोलतील त्या. म्हणून म्हणू लागलो होतो मी. सासूबाई तुम्ही इकडून कशा काय आल्या? का ग? इकडून कशा काय आल्या म्हणजे? काय आता वरून छत खोलून छतातून बाहेर येऊ का? हा? नाही नाही सासूबाई, तुम्ही वावरात गेल्या होत्या ना. नाही मला तर तुम्ही असंच बोलून गेल्या होत्या की वावरात चक्कर मारून येतं म्हणून. हा 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 हो ग. जाणार होते ना. पण अजून विचार केला की जाऊ दे म्हटलं, पूजा एवढ्या दिवसांनी आली त्यासोबत गप्पा मारू म्हणून नाही गेले. शेजारची कविता भेटली होती. ती लाकडं घ्यायला वावरात जातच होती. तिलाच म्हणलो मग थोडस ध्यान द्या म्हणून वावराकडे आजच्या दिवस. हो सासूबाई, पण तुम्ही इथून कसं काय आल्या? आता माझ्या बेडरूमचा रस्ता आहे ना. तुम्ही काय माझ्या बेडरूम मध्ये गेल्या होत्या का असं विचारायचं होतं मला. झाली का ती चौकशी करून? जेवणाचं काय झालं बाई? हा? 7 वाजत आले म्हणतो. आजच्या दिवस जेवण भेटेल की उद्या सकाळी जेवावं लागेल. जेवणाची समजी तयारी झाली आहे. फक्त गोड बनवायचं राहिलंय तेवढं तेवढं विचारायला आली होती मी तुम्हाला. काय बनवू? शिरा बनवू, खीर बनवू की गाजरचा हलवा बनवू? सांगा आता. गाजरचा हलवा बनवून टाक. तुझ्याला आवडतो. शिरा काय तेवढं खात नाही म्हणा ती. जाय. बरं जाते मग बनवते गाजरचा हलवा. तोंडावर जे 12 वाजले ना ते आधी बंद कर. हा? नाही त्याला बी संशय येईल. जरा चेहरा नीट ठेवतोय. आणि अंगठी हरवली हे कोणाला कानोकान खबर लागता कामा नाही. लय हंगामा होईन घरात. समजली का? होय सासूबाई. पण काहीच कळून नाही राहिलं. कुठे गेली असेल ती एवढीशी अंगठी? हा? बरं तुम्ही जाऊबाईंच्या बेडरूम मध्ये गेल्या होत्या ना. काय भेटलं का? नाही ग. अख्खी बेडरूम शोधून काढली मी. न तिच्या कपाटात, न बेडवर, न बेडच्या खाली, न उशाच्या खाली, न टेबलच्या ड्रॉवर मध्ये कुठेच भेटली नाही पाहिजे अंगठी. तर ती हायच केवढीशी अंगठी कुठे बी लपवून ठेवली असेल तिने. पण बेडरूम मध्ये नाहीये एवढं नक्की. मी कोपरा शोधून काढलाय. मग त्यांनी घेतलीच नसेल ना सासूबाई ती अंगठी, कसं काय भेटेल मग? मला नाही वाटत त्यांनी ती अंगठी घेतली असेल. माझ्याकडून चुकून कुठेतरी ठेवून गेली असेल, नाही तर मग कुठेतरी पडली असेल. मी हॉलमध्ये बी शोधलं. हॉलमध्ये बी कुठे भेटली नाही मला. काय करायचं सासूबाई आता? सर्वात आधी थोबाड नीट कर. कोणाला संशय नाही आला पाहिजे. हा? घरात कोणाला माहिती नाही पडलं पाहिजे. नाहीतर तो अंगावर घेईन की मायावर चोरीचा अंत आहे म्हणून बोलेन. समजलं का? अंगठी तर शोधायलाच हवी. ती भेटल्याशिवाय काय पर्याय नाही. हा? शोधू आपण. भेटेल अंगठी. जर का कोणी चोरली असेल ना
तर त्याची काही खेर नाही. असं तसं सोडणार नाही मी. काय जरा तोंडावर पाणी मार. एवढी घाबरू नको बेट्या अंगठी. तू तर घराच्या बाहेर कुठे गेली नाहीये. मग घरातच असेन. मग कोणाकडे असेल ते शोधून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही म्या. जाय तू. वय सासूबाई, तुम्ही काय पाहून राहिले? आता CID बनायला लागेल मला. अंगठी तर शोधून काढेल म्या. तुम्ही पात्रा फक्त.